हँडरायटिंग चांगलं नसलं ना की केकचा लुक कसा खराब होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्या गावातून मला पहिल्यांदाच ब्लॅक फॉरेस्ट केकची ऑर्डर आली होती आणि त्यासाठी मी इथे चॉकलेटचा स्पॉन्ज बेक करून घेतलेला आहे. त्याचं कटिंग वगैरे करून घेतलं आणि या केकसाठी मेन जी गोष्ट लागते ती म्हणजे चेरीज बारीक कट करून घ्यायच्या. 1 ग्लास पाण्यामध्ये तुम्ही थोडीशी साखर टाकून त्या गरम करून घ्यायच्या. जेव्हा ते पाणी गार होतं त्यानंतर ते गाळून घ्यायचं आणि सोकिंगसाठी पाणी वापरायचं आणि ज्या चेरीज आहेत त्या फिलिंगसाठी वापरायचं आणि त्यामध्ये फिलिंगसाठी चॉको चिप्स पण वापरायच्या आहेत. आणि त्यानंतर इथे मी लेअरिंग करून घेतलेला आहे. तर मला हा केक बेकरी स्टाईल बनवायचा होता म्हणून मी याला व्हाईट कलरनेच फिनिशिंग द्यायचं ठरवलं. पण गडबड इथे झाली की कस्टमरनी मला सांगितलं होतं की त्यांना केकवर असं लिहून हवे की बिलेटेड हॅपी ॲनिव्हर्सरी आणि तिथेच सगळा घोळ झाला की माझं हँडरायटिंग खराब असल्या कारणामुळे मी हे लिहिताना खूपच गडबड केलेली आहे आणि ती तुम्हाला दिसेलच आता. पेपरवर लिहिणं आणि केकवर पायपिंग बॅगने लिहिणं यामध्ये खरंच खूप फरक असतो. तुम्ही बघू शकता ॲनिव्हर्सरी हा जो शब्द आहे तो थोडासा माझा क्रॉस गेला आणि त्यामुळे मला कुठेतरी असं वाटत होतं की केकचा लुक जो आहे तो खराब झाला आणि जे मला तिथे करायचं होतं ना केकमध्ये डिझाईन ते मला करताच आली नाही. मी सिम्पली इथे पिंक कलरचे रोजेस काढले आणि मोदक नोझलने काही मोदक वगैरे असे काढलेले आहेत. जसं मला केक बनवायचा होता ॲक्च्युली तसा मला केक नाही करता आला. तर मी इथे जो रेड कलर राहिलेला त्यांनी थोडेसे फ्लॉवर्सच्या मधून डिझाईन केली आणि त्यानंतर चेरीज लावून घेतल्या. चॉकलेटचे जे क्रम्स असतात ते पण मी साईडने ॲड केले होते आणि आपला केक रेडी झालेला आहे. तर हा केक कसा झाला हे मी तुम्हाला अजिबात विचारणार नाही कारण की मलाच कुठेतरी हा केक मिसी वाटला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.